मध्ये काही लेक्चर वगैरे कधी करत होते, पण खूप सारं लिहित होते. आपल्या समाज बांधवांना जागृत करण्यासाठी ते खूप लिहित होते आणि ते लिखाण कधी कोणत्याही सरकारच्या बाजूने नव्हतं. त्याच्यामुळे ते नेहमीच सरकारच्या टार्गेटवर असायचं. त्यांचा एकच विश्वास होता की समाजाची प्रगती ही जो रुलिंग क्लास असतो त्याला क्रिटिसाइज किंवा त्याच्या विरुद्ध बोलल्याशिवाय काहीच होत नाही. म्हणून ते नेहमी समाज कसा पुढे जाईल आणि रुलिंग क्लास म्हणजे जे सत्ता करतात ते तुम्हाला कसे ठगवत आहेत ह्याच्याविषयी ते लिहायचे आणि तुम्ही काय करायला पाहिजे वगैरे असं. त्याच्यामुळे ते सरकारच्या याच्यात होते आणि जेव्हा भीमा कोरेगाव झाले तेव्हा त्यांना अरेस्ट केले. बंधू आणि भगिनीनो, मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही आज हा पुतळा तर उभा केला त्याच्याबद्दल मला आणि तुम्हा सगळ्यांना खूप आनंद आहे, पण ह्याच्या बरोबर जबाबदारीही खूप आहेत हे तुम्हाला समजायला पाहिजे. आज पुतळा उभा केला आणि 8 दिवस कोणीही त्याच्याकडे आलं नाही, आपलं काम संपलं, हे बरोबर नाही मला असं वाटतं. इकडे काहीतरी सांस्कृतिक मंडळाची वगैरे स्थापना करा. रोज कोणी येऊ शकत नाही, पण आठवड्यातला 1 दिवस बाबासाहेबांसाठी द्या. त्यांनी जे काही तुमच्यासाठी केलंय, तुमच्यासाठी लिहिलं आहे, त्यांनी आपली पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी घालवलं. त्यांनी जे लिहिलं आहे ते वाचायचं, समजण्याचा प्रयत्न करा. तुम्ही न समजल्यामुळे जे दुसरे तुमच्यावर राज्य करतात ते लोक तुम्हाला मूर्ख बनवतात. बाबासाहेबांनी तुम्हाला इतका मोठा हक्क दिलाय की जो एखाद्या अमीराला असतो तेवढाच मोठा हक्क त्यांना मतदानाचा तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही खरं सांगा, तो बरोबर उपयोगात आणते का, हा माझा प्रश्न आहे. कारण हे जे तुम्हाला इक्वल राईट्सवर त्यांनी आणून ठेवलं त्याच्यासाठी त्यांना खूप झगडावं लागलं, स्वतः खूप मेहनत घ्यावी लागली, स्वतःचं आयुष्य पणाला लावलं होतं त्याने. त्याच्यामुळे त्यांना कित्येक व्याधीने ग्रस्त केलं होतं, तरीही ते सगळं करत होते. त्यांनी कधीही आपल्या कुटुंबाचा विचार केलेला नाही. तेव्हा मला नेहमी असं इलेक्शन आलं तेव्हा वाटतं की तुम्ही खरंच बाबासाहेबांना मानता का. मी काल असं डिस्कशन करताना लोकांना असं म्हटलं, मी थोडं स्पष्ट बोलते त्याच्यामुळे कदाचित मी राजकारणात नसेल किंवा धर्मकारणातही नसेल, असते तर बरं असतं असं मला आता वाटायला लागलं की खरं बोलणाऱ्याला खूप शत्रू असतात आणि तेव्हाच तो माणूस पुढे जातो त्याचा समाज घेऊन, असं असतं. तुम्ही विचार करा, आताच्या मतदाना म्हणजे इलेक्शन झालं किंवा काही झालं त्याच्यामध्ये आपण बरोबर आपल्या सत्सद विवेक बुद्धीने मतदान करतो की कोणतरी आपल्याला सांगतं म्हणून करतो. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पहिली गोष्ट म्हणजे शिका त्यांनी सांगितलं होतं. ते आपल्यामध्ये शहरांमध्ये खूप जण शिकले, पण त्यांना जसं वाईट वाटतं तसं मलाही वाईट वाटतं. गावामध्ये त्या लेवलचं शिक्षण नाहीये, त्याच्यामुळे आपली मुलं गावातली गावात